नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. पार्लिमेंटच्या सेशनमध्ये आज जे काही झालं ते अत्यंत महत्वाचं होतं. नेहमीप्रमाणे आज पुन्हा गोंधळ सुरू होता आणि त्याला ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे उत्तर देत होते आणि त्याच्यावरती ज्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षनेते ओरडत होते त्या गोंधळामध्ये, आणि काय काय कोणाला ऐकायला येत नव्हतं. अशा स्थितीमध्ये आपलं हे जे लोकशाही चाललेली आहे ती अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. बंधूंनो, एक लक्षात घ्या की माझं असं पर्सनल मत आहे की तुम्ही लोक ज्या ज्या व्यवसायात असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवतात, काही लोकांनी पॉलिटिक्स हा आपला व्यवसाय समजलेला आहे आणि जे लोक व्यवसायात असतात त्याच्याजवळ सर्व धन संपत्ती आणि नॉलेज असलंच पाहिजे. नॉलेज शिवाय ते काही करू शकत नाही. मागच्या 10 वर्षापासून ईव्हीएम वरती शेकडो पिटिशन्स लागल्या, रोज पेपरमध्ये रखाने भरून येतात आणि सर्वांना माहिती आहे की कशा कशा पद्धतीने ते हॅक होते. मग काँग्रेसचे लोक, काँग्रेस तर ठीक आहे, काँग्रेस तर सातत्याने हे करतायत, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे काय झोपले होते का? किंवा बाकीचे लोक जे हारतात ते झोपलेले आहेत का? किंवा ज्यांची जीत झाली त्यांना फार आनंद होतो अशातला आहे का काही, की ते बिलकुल म्हणतात नाही नाही नाही, होताही नाही. मग हा प्रकार होतो कसा? मग कसं काय अडाणीच्या याच्यातनं सर्वच्या सर्व एखाद्या इन्स्ट्रुमेंटला वायफायनी ते उडवतात. काही लोक हॅकर्स मिळतात, ते म्हणतात एवढी पैसे द्या आम्ही तुम्हाला जिंकून देतो. अशा शेकडो गोष्टी येतात. असे कसे मतं वाढतात, असे कसं काय होतंय? आणि इलेक्शन कमिशनच्या हातामध्ये जर सर्व देश गेला, सर्व लोकांनी काय बांगड्या घालून बसले की काय? लोक रस्त्यावर का येत नाही? आणि कारण याच्यासाठी येत नाही कारण सर्वांची दुकानदारी ही सर्व ब्युरोक्रेसीला सर्व माहिती आहे. शरद पवारांनी मागच्या 25 वर्षात 50-30-40 वर्षामध्ये काय काय केलं त्यांची सर्व फाईल दिलेली आहे. परंतु त्या अडाणीचा मित्र असल्यामुळे तो वाचलाय. तसंच उद्धव ठाकरे घराण्यांनी काय काय केलेलं आहे सर्व त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे डायरेक्टली हमला करत नाही आणि हमला न केल्यामुळे त्यांना उत्तेजन मिळते आणि संपूर्ण जे हॅकिंग होत आहे ते सर्वच्या सर्व ते सक्सेस होत आहे. ईव्हीएमचा गेम होतो आणि आज एवढा मोठा गेम होऊन अजूनपर्यंत त्यांनी का सुरू केलेलं नाही काहीतरी ऍक्टिव्हिटीज? गप्प बसलेल्या आपल्या बिलकुल हळू आवाजात बोलतात. एक तर ते बदमाश असतील, काही ना काहीतरी त्यांच्याकडनं त्याच्या सीटच्या खालीच काहीतरी मोठं काहीतरी हे होत असेल आणि त्याच्यामुळे हे सर्व घडत असते. तर त्याच्यामुळे आम्हा सर्व लोकांना लक्षात असलं पाहिजे की आपण लोक मूर्ख आहोत की आपण त्यांना शिव्या देतो किंवा ईव्हीएमला शिव्या देतो. ईव्हीएम मध्ये ज्याची हार होते त्यांनी द्यावी, त्यांनीच अभ्यास करावा, त्यांनी सांगावं. आज तंत्रज्ञान इतकं मोठं झालेलं आहे की ज्या ईव्हीएमच्या कंपन्या ज्या बनवणार आहेत तिथे सॉफ्टवेअर जे बनतात, जे चालतात, त्याचा अभ्यास करणं कोणाचं काम आहे? सामान्य मतदाराचं काम आहे का? मग हे लोक का करतात, का करत नाही एवढा अभ्यास? 10 वर्षात शेकडो उदाहरणं आहेत, प्रत्येक ठिकाणी तेच तेच रिपीट होत आहे आणि आम्ही लोक मात्र त्याच्यावरती ईव्हीएम का गेम आहे, ईव्हीएम का. आता ज्याच्या सोबत गेम झाला ते लोक काय झोपलेले आहेत? ते काय नाही इंटरनेटच्या माध्यमातून आणि प्रत्येक ठिकाणी चेक करतायत. गुजरातमध्ये सर्वात पहिले ईव्हीएमच्या ज्यावेळेस घोळ झाला त्यावेळेस तिथला चीफ इलेक्शन कमिशननी सर्वात पहिलं काम केलं असेल तर त्या पूर्ण एरियातलेच इंटरनेट बंद करून ठेवले होते. त्याच्यामुळे त्यांना एकदम मार्जिनल लूट मिळालं होतं. हे तुम्हा सर्व लोकांना माहिती असलं पाहिजे की इंटरनेटच्या माध्यमातून हा मोठा गेम होतो. मग त्या एरियातले इंटरनेट का सुरू होतात? जे लोक तुम्ही तिथे वावरता, ज्याच्यामध्ये तुमच्या खिशामध्ये मोबाईल्स आहेत, ते इंटरनेटनी का जाम करत नाही? हे सिंपल गोष्टी आम्हा लोकांना, कॉमन माणसाला कळतात, परंतु त्या तिथल्या लोकांना कळत नाही. हे फार मोठं देशातलं दुर्भाग्य. आणि त्याच्यामुळे ब्राह्मणशाहीला माहिती आहे की या लोकांचे विकनेसेस कुठे आहेत आणि विकनेसेस जरी असले तरी कोणासमोर ते मागतील दाग? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे त्यांच्या पॉकेटमध्ये आहेत. त्याच्यामुळे या देशामध्ये काय होईल ते सांगता येत नाही. आता फक्त एलन मस्क सारखा जर एखादा माणूस आला तर जो इथल्या व्यापाऱ्यांच्याही उरावर बसणारा असेल तर मात्र काहीतरी होण्याची शक्यता आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये तेच झालं. जेव्हा तेही हातबल झाले त्याच्यामुळे मग त्यांना शेवटी पेशवाई आणि अनेक लोकांच्या ह्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असो की सर्व लोकांना त्यांना प्राधान्य द्यावं लागलं आणि त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ते सक्सेस होऊ शकले. परंतु सर्वात मोठा जर हातोडा मारला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मारला. कारण
ब्रिटिश गव्हर्नमेंटला माहिती होतं सुरुवातीपासूनच, जेव्हा बाबासाहेब एकदम नुकतेच त्याच्यामध्ये परिषदेमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती यंग एज मध्ये, आणि तेव्हापासून संपूर्ण ब्रिटिशांना माहिती होतं की इथे हा एकमेव माणूस आहे की ज्याचा आवाज चालतो, ज्याला विद्वत्ता आहे, त्यांनी त्याचा अभ्यास आहे, आणि तेव्हा त्याच्यामुळे त्याच्या पाठीशी लागले. त्याच्यामुळे बंधूंनो, आम्ही तुम्ही लोक त्याच्यात पश्चाताप करणं किंवा ह्याच्यात बीजेपीला आणणं, हे सर्व सर्व सर्वांना माहिती आलेलं हा गेम असतो, आणि हा गेम तुम्हाला या सर्व पॉलिटिकल लोकांना माहिती असतो, म्हणून ते गप्प बसतात. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा विषय चर्चेला आलेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्राचा सीएम कोण. ते काही माहिती नाही, तो शिंदे वगैरे सर्व पॉकेटिंग करतायत. हजारो फाईल वरती त्यांनी वाकड्या तिकड्या सह्या केलेल्या असतील. समजा जर त्यांनी बदमाशी केली तर तिथून सीबीआयचे लोक त्याला उचलून नेऊन तुरुंगात टाकतील, एवढी ताकद आहे त्यांना. त्याच्यामुळे यावेळेच्या मीटिंग मध्ये सुद्धा त्यांना बोलवलेलं नाही. शिंदे इतका कसा काय मोठा झाला, ज्यांनी हे चोट्टे धंदे केले, उद्धव ठाकरेचं गव्हर्नमेंट फोडलं, त्याचे तसेच हाल होतील, त्यांचे आमदार खासदार फोडतील आणि सर्वच्या सर्व बरखास्त होईल. ही प्रथा असंच चक्र सुरू असते. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व लोकांनी विचार करायला पाहिजे. आज दुशांत दवे आणि प्रशांत भूषण यांची एक महाबैठक झालेली आहे, आणि त्याच्यावरती त्यांनी तिथे अनेक सुप्रीम कोर्टावरती जे वाटेल तशा पद्धतीने, इव्हन चंद्रचूडवरती ज्या अतिशय खालच्या लेवलवरती त्यांनी हल्ला केलेला आहे, आणि निश्चितच त्यांना त्यांना आणि हे सुद्धा म्हटलंय की ज्या ज्या जजेसला जर कायदा माहिती नसेल तर त्यांनी सरळ घरी जावं किंवा खुर्च्या खाली कराव्या. आणि चंद्रचूडच्या बाबतीत तर त्यांनी फार भयानक बोललेले. तर त्याच्यामुळे कमीत कमी तेवढ्या धाडसीचे अजूनही काहीतरी लोक या देशात जिवंत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच या देशामध्ये काही ना काहीतरी आज न उद्या थोडाफार तरी बदल होण्याची शक्यता आहे. आता बदल किती होतो, कसा होतो आणि काय बदल होईल हे मात्र सांगणं अवघड आहे. आज चला बघूया, नेहमीप्रमाणे आपण दैनिक भोजन सौरभचा आढावा घेत असतो, आणि आज सुद्धा आपण त्याचा आढावा घेऊ. आज दिनांक 3 डिसेंबर 2024. आज संभळमधील दंगलीनंतर काँग्रेस आक्रमक झालेली आहे. मुस्लिमांच्या त्याच्यामध्ये जे चंद्रचूडनी केलेला जी बदमाशी, ती आता मात्र सर्वांच्या भोवत भोवली आहे. परंतु त्याच्यानंतर हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती स्टे दिलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच काही ना काही प्रमाणामध्ये येणारे चीफ जस्टिस काहीतरी करतील अशी काहीतरी उम्मीद करूया. आज पुन्हा लाडक्या बहिणींना 100 रुपयासाठी पुढल्या वर्षी भाऊबीजीपर्यंत वाट पाहावी लागणार, कारण तिथे तिजोरीमध्ये काहीच नाही. अफवा तर खूप पसरवून टाकल्या, आणि मात्र दिलं काहीच हातात नाही, अशा पद्धतीची आज ही झालेली आहे, दशा झालेली आहे. कर्नाटकमध्ये भीषण अपघातात IPS अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. एका त्याचं नाव होतं हर्षवर्धन, या मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. 2023चा बॅचमेट होता, यंग IAS ऑफिसर, आणि त्याची पोस्टिंग साठी तो जाणार होता, आणि अशा ठिकाणी त्याचा अपघात झाला. प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा यांचा आपमध्ये प्रवेश झालेला आहे. ओझा हा फार मोठा शिक्षक आणि एक मोठा पत्रकार होता, आणि त्याचे अनेक गाजलेले महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण संपूर्ण भारतात त्यांची ओळख आहे. आज त्याच्याच खाली परीक्षा केंद्रातच महिलेस प्रसूती वेदना आणि पोलिसांची तत्परता, ताबडतोब तिला घेऊन गेलेत आणि तिथे मग तिला प्रसूती झाली. दक्ष खंते ठरला आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करताना, जगातील पहिला सर्वात तरुण विद्यार्थी, आणि नागपूरचं त्यांनी नाव मोठं केलेले. आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप नेते आक्रमक झाले. आज मल्लिकार्जुन खरगेंनी फार याच्यात ते म्हणाले की मी हिंदू आहे, आणि मी माझी तुलना ज्योतिर्लिंगाशी केलेली आहे, म्हणजे हिंदूंच्या देवाशी त्याची पूजा करतात, आणि ते म्हणाले की माझं काय वाईट आहे त्याच्यामध्ये, मी त्याच्यात आहे, आणि माझा हिंदू धर्माचा अपमान करणे ही काँग्रेस. तर त्याच्यावरती सर्व लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. त्या विधानावरती अनेक लोक आक्रमक झाले. आम्ही जामीन दिला आणि लगेच तुम्ही मंत्री झाला. सुप्रीम कोर्ट, तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की प्रत्येक कोर्टामध्ये जेव्हा जामीन मिळायचा असतो त्याला आपण तो फॉर्म भरायचा असतो आणि अर्ज करायचा असतो. त्या अर्जामधली पहिली अट असते की बा जे कोणी माझ्या विरोधामध्ये असतील किंवा याच्यावरती माझ्या तक्रारीवरती मी असेल तर त्यांना कुठल्याही विटनेसेसला मी इन्फ्लुएन्स करणार नाही, किंवा त्यांना कुठे ना कुठे मी हॅम्पर करणार नाही, किंवा त्यांना
त्यांच्यासोबत मी दूर राहील, अशा पद्धतीची असते. आणि इथे लोक, इथे जामीन मिळाला त्यांना त्या अटीवरती आणि पुन्हा तो मंत्री झाला. म्हणजे मंत्री झाला म्हणजे त्याच्या हातात सत्ता आली, हजारो पोलीस आणि हे सर्वच्या सर्व आले आणि निश्चितच तो त्याला टॅम्परिंग करेल किंवा तो त्या इन्फ्लुएन्स करेल त्याला, हे लक्षात आहे. ते सुप्रीम कोर्टाने त्यांना म्हटलं की आम्ही जमानत देऊन राहिलो आणि त्याचा हा काय उपयोग आहे, तुम्ही जर सत्तेत आलात तर निश्चितच तुम्ही त्याचा गैरवापर करणार. सोंदा येथे शिव्या देणाऱ्यावर बंदी ठराव मंजूर झालेला आहे. ग्रामपंचायतची बाब आहे महाराष्ट्रामधली. आणि तिथे या गावामध्ये त्यांनी सांगितलेले की जो आई बहिणीच्या शिव्या देईल त्यांना 500 रुपये दंड आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात येईल. अशा रीतीने तिथे लोकल लोकांनीच त्यांनी केलेले काही कायदे आहेत. चला, आपला बहुजन सौरभ बलशाली करूया, याच्यासाठी आम्हा सर्व लोकांना मदत करायची आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्व तुम्हाला नेहमी एक जाहिरात करत असतो की तुम्ही बहुजन सौरभला मदत करा. आज संपादकीयमध्ये भारताची लोकसंख्या व भागवतांची चिंता. तुम्हाला माहिती आहे की मोहन भागवत RSS चे मुख्य, त्यांनी सांगितले की आता आम्ही आम्ही हम दो हमारे तीन, म्हणजे प्रत्येकांना 3-3 मुलं तरी असले पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे वेडेपणाचं आहे. आणि वेडेपणाचं असल्यामुळे त्या सर्वच लोकांनी त्यांची खिल्ली उडवलेली आहे. आजच्या देशामध्ये 1 किंवा त्याच्यापेक्षा 0 रेट सुरू आहे आणि इकडे मात्र म्हणजे कोणासाठी हे करायचं, लढाई करायची का? आता अनेक पैदा करा. पूर्वीच्या काळामध्ये होतं असं की युद्ध केलं की अनेक लोक मरायचे वगैरे, आता तशी अवस्था नाही आहे. तर त्याच्यामुळे याच्यावरतीचा अग्रलेख त्याच्याच आधारावरती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणावरती आज एक मोठासा लेख. आज अनिल वैद्य माजी न्यायाधीश त्यांनी एक सर्व ज्या पद्धतीने बाबासाहेबांचं सर्व कार्य आणि 1906 डिसेंबर रोजी झालेला बाबासाहेबांचं निधन, याच्यावरती तिथे कशा पद्धतीचा प्रोग्राम झाला आणि काय, आणि बाबासाहेबांचं स्वप्न काय काय होतं, याच्यावरती एक मोठासा लेख. आज रेखा महेंद्र भवरे हिचा मायेचा पदर, आज त्यांची पुण्यतिथी आहे. आज त्यांच्यावरती एक सुंदरसा एक लेख, मायाचा पदर, याच्यावरती रेखा महेंद्र भवरे माजी आपल्या त्या पोलीस खात्यामध्ये होत्या, नागपूरला होत्या. आज त्याच्याच खाली आम्ही लोकशाही लोकांसाठी की सरंजामासाठी, हा एकदम सारखा एक चांगला प्रश्न दत्तकुमार खंडागळे यांनी सांगितलेला आहे की ज्या पद्धतीने आज काँग्रेसचा आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीचा आणि उद्धव ठाकरेचा जो पराभव झाला, सुप्रसाद झालं, तर त्याच्यामुळे कोणाला काय म्हणावं की ईव्हीएम ला दोष द्यावा की काय म्हणावं. आणि त्याच्यामुळे लोकांच्या समोर अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आज पान 3 वरती बघूया. आज पान 3 वरती आजचं टायटल आहे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. फार बरोबर. सत्तेशिवाय परिवर्तन घडवून दाखवल्याचा इतिहास. आज यांचा हा लेख सागर राजाभाऊ तायडे यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंवरती. त्यावेळेस ते सत्तेवरती नसताना ब्रिटिश असल्यामुळे ते कोणाची भूमिका हे न घेता आणि समान वागणूक दिल्यामुळे आज ते काही एवढं सर्व करू शकले. याच्यावरती एक चांगलासा लेख आज सागर भाऊ तायडे यांचा. आज त्याच्याच पूर्वी अजरामर कवयित्री बहिणाबाई चौधरी या ज्या पद्धतीने त्यांच्या कविता, कारण न शिकलेली बाई या पद्धतीने ती एवढ्या मोठ्या प्रमाणात ती कविता करून आजही प्रासंगिक कविता त्यांच्या हे आहेत. सर्वीकडे त्यांना त्यांचा वेगळा एक अभ्यासात अनेक अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या लागलेल्या आहेत कविता. त्याच्यावरती हा लेख श्याम ठाणेदार पुणे यांचा अत्यंत महत्वाचा आहे. एक माणुसकीचा झरा, याच्यावरती आज एक सुंदरसा लेख संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे एक मागी बबनराव मेटकर यांनी ज्या पद्धतीने तिथे कार्य केलं, पूर्ण पगाराचा पूर्ण पगार देऊन फक्त 1 रुपया मानधन म्हणून घेऊन, आणि त्यांनी आपली प्रक्रिया सुरू केली. आणि शिक्षणाच्या याच्यामध्ये जे त्यांनी जी उंची गाठलेली आहे ती निश्चितच मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यावरती एक लेख प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र चंद्र काटोळे यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. आज 55व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची शानदार सोहळ्याने सांगता पणजी इथे तुम्हाला माहिती आहे की फिल्म उत्सव सुरू होता आणि त्याचा आता शेवटला चित्रपट आणि त्याचा तो सोहळा संपूर्ण आज झालेला आहे. त्याच्यावरती प्रवीण गांगुर्डे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे. आज पान 4 वरती बघूया. आज दैनिक बहुजन सौरभ घरोघरी लावा.
अविनाश कठाणे, नागपूरची बातमी आहे. सुरत दहागावकर यांना शरद पवार इन्स्यावर साहित्य फेलोशिप झालेली आहे. आज सुनंदा जुलमे यांना साहित्य विहार नागपूरचा काव्य लेखन पुरस्कार देण्यात आलेला आहे. ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. शिवशंकर सेलोकर यांचा सत्कार नागपूर इथे झालेली आहे. आंतरराष्ट्रीय दक्षक महिन्याचे आयोजन करण्यात आले होते. 38वे एक सुरेखा ताकसांडे फ्लॅटची फसवणूक, विक्री आणि फसवणूक याच्यावरती एक मोठी आम्ही एक बातमी आमच्याकडे आली आणि आम्ही लोकांनी अशाच पद्धतीच्या जर फसवणुकी झाल्या असतील तर दैनिक बहुजन सौरभला निश्चितच कळवा, जेणेकरून आम्ही बातमीच्या रूपामध्ये त्याचं हे करू, पाठवू, म्हणजे छापू. भीमा कोरेगाव विजय स्तंभास मानवंदना देण्यास येणाऱ्या शासनाने सोयी सुविधा द्याव्यात. दादाभाऊ अभंग यांचा हा लेख, यांच्यावरती त्याचं एक हे दिलेलं आहे, त्यांनी निवेदन दिलेलं आहे. वार्षिक कराटे बेल्ट परीक्षेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनचे 21 खेळाडू उत्तीर्ण झालेले आहेत. तसंच महत्वाचे म्हणजे खैरी येथे संविधान दिवस साजरा करण्यात आलेले. शासकीय मुलींची शाळा हिंगणा इथे संविधान दिवस साजरा झालेले आहे. तक्षशिला बुद्ध विहारात संविधान दिवस साजरा झालेला आहे. मीटरिंग इंडिया परिषदेचे मुख्य अभियंता डॉक्टर मनीष वाट सन्मानित झालेले आहेत. आज पुन्हा आमच्याकडे गौतमी डोंगरे खोब्रागडे तिचा एक दैनिक बहुजन सौरभ सोबत त्यांचा एक संवाद झाला. त्या आमच्या मोठ्या भागधारक आहे. दलित महिला अधिवेशन मध्ये 25,000 महिला होत्या त्यावेळेस तिथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या त्या पुतणी आहे. त्याच्यामुळे त्यांना अनेक गोष्टीशी त्याचा संबंध आलेला आहे. स्टुडिओ किरायाने देणे आहे. श्रीराम टाईल्स फिटर, वंदना ग्रुप तर्फे महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्त अभिवादन, अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच त्याच्यातून जे जे काही महत्वाचे लेख असतील ते लेख तुम्ही क्रॉप करा, लोकांना PDF पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांकडे तो संग्रह राहायला पाहिजे. आणि फुले शाहू आंबेडकरांवरच्या विचाराची जे लेख असतील ते सर्व लोक तुम्ही साठवून ठेवा, जमवून ठेवा. कुठल्याही प्रसंगात ते तुम्हाला उपयोगी पडण्यासारखे आहेत. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय हिंद.